एकंदरीत पंढरपुरात 2 दिवसाखाली ज्या काही मुलाखती झाल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्या काही इच्छुक उमेदवारांच्या अर्ज मागून घेतले, त्याचा सगळा एक साधारण आम्ही येणाऱ्या बातम्यावरनं अभ्यास केला. त्याच्यामध्ये आम्हाला जुन्या ज्येष्ठांचे जे काही पहिल्यापासून काम आमच्याबरोबर कार्यकर्ते होते, अगर जे आता इच्छुक आहेत, त्यांना भावना आहे की बाबा पार्टीला आपण एवढे वर्ष काम करतोय, निदान पार्टीनं कुठेतरी आपल्याला संधी द्यावी या दृष्टिकोनातून. पण त्याच्यामध्ये आम्हाला काही आढळलं नाही. पण त्यातल्या त्यात 5-6 लोकांनी अर्ज केले. त्या लोकांनी अर्ज केल्यानंतर त्यांना सगळ्यात आम्हाला कुठली गोष्ट खटकली, तुम्ही ठीक आहे मुलाखतीला बसलाय, जिल्हाध्यक्ष होते, जयकुमार गोरे होते, प्रशांत परचारक होते, अजून अन्य नेते कोण मंडळी असतील ते होते. उमेदवाराची खच्चीकरण तुम्ही सुरुवातीला 40-40 लाख रुपये खर्च करायची तुमची तयारी आहे का? मुलाखतीतच विचार, मुलाखतीतच ही कुठली पद्धत काढली? माझी परिस्थिती काही नाहीये माझ्या खिशात, माझी उभारायची इच्छा आहे. बरोबर. जनता मला दिल न दिल तुम्ही कोण ठरवणार आहे? मग ही सवय तुम्हीच लावली ना. 40 लाख रुपये कशाला लागतात खर्चाला? नगरसेवक पदासाठी. नगरसेवक पदासाठी म्हणजे काय हे झालं? कोण धुतल्या तांदळाचा नाही, तुकाराम बुवा नाही, आम्ही मान्य करतो. परंतु ह्याचं खच्चीकरण इथं सुरुवातीला पाऊल टाकलं की तुझी ताकद आहे का? तुम्ही कोण विचारणार आमची ताकद? बरोबर.